आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। प्रभाग क्रमांक 16 मधील विकास कामांच्या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी लक्षणिक उपोषण आंदोलन केलंय। टाकळी जुना सायखेडा रोड ते जेल रोड दरम्यान प्रस्तावित 18 मीटर डीपी रस्ता तसेच नंदिनी गोदावरी संगम पूल बांधण्याची कामे कुंभमेळा प्रकल्पात समाविष्ट करून तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। ही विकास कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित असून मागील 1.5 वर्षांपासून प्रशासन, कुंभमेळा आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे सातत्याने लेखी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। मात्र प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। दरम्यान या आंदोलनाची दखल घेत महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, शहर अभियंता संजय अग्रवाल तसेच कार्यकारी अभियंता बागुल यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली। यावेळी स्वतंत्र बैठक घेऊन ही कामे कुंभमेळा विकास आराखड्यात किंवा महानगरपालिकेच्या आर्थिक अंदाजपत्रकात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन महापौरांनी दिलंय। त्यानंतर आंदोलकांनी लाक्षणिक उपोषण स्थगित केलंय। या आंदोलनाला नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेविका ज्योती जोंधळे, नगरसेविका पूजा नवले, नगरसेविका आशा तडवी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आहे आणि तरी सुद्धा आमच्या प्रभागात कोणतेही विकास कामं होत नाहीयेत। संगम ब्रिज सुद्धा दोघी बाजूला 30 मीटरचा रस्ता झालाय आणि ब्रिज हे रुंदीकरण आहे, अरुंद आहे आणि अशा अवस्थेमध्ये कुंभमेळ्याला जे लोक येतील बाहेरून तिथं काहीतरी हानी होण्याची शक्यता आहे। ह्या दोघी गोष्टींसाठी आम्ही 5ही नगरसेवक इथं आंदोलन करत आहोत। जरी आम्ही सत्तेत असलो तरी आमच्या प्रभागामध्ये एक दलित प्रभाग म्हणून बघितलं जात नाही आहे असा आमचा सरळ आरोप आहे। आता त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये आंदोलन करून जरी आमचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असं आम्ही आज आमची नाही घेतलं तर आज आम्ही रस्ता आंदोलन करू, उभे काय म्हणतात तीव्र आंदोलन करू। वाईट वाटतं की प्रशासनाला या ठिकाणी आम्हाला उपोषण करायला प्रशासनाने आम्हाला भाग पाडलेला आहे। ज्या श्रीयस्थ कुंभमेळ्याची चर्चा अख्ख्या देशभरात आहे आणि संपूर्ण नाशिककर सुद्धा त्याच्यामध्ये सज्ज आहे आणि दुर्दैवाने महापालिका प्रशासन किंवा कुंभमेळा प्रशासन ज्या ठिकाणी श्रीयस्थ होणार आहे त्या ठिकाणचे रस्ते करत नाहीये। संगम नदीचा जो ब्रिज आहे तो करत नाहीये। आपण जर बघितलं येऊन तर तुम्हाला असं वाटेल की आपण महापालिका हद्दीत नाही, कुठेतरी लांब खेडेगावात आलेलो आहे का काय। त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, रस्ते नाही, पथदीप नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे। आणि म्हणून माझा प्रशासनावर स्पष्ट आरोप आहे की ज्या ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या जमिनी आहे सुला वाईन्सला तिकडचे कॉन्क्रीट रोड पकडले। कुंभमेळ्याच्या आयुक्तांना आम्ही भेटलो, ते म्हणे सोमेश्वरचा लोक गर्दी होऊ शकते आपण करतो। अरे त्र्यंबकेश्वरला लोक जातात, गंगेवर लोक शाही स्नानाला येतात, तिथले कामं करत नाहीये हे लोक आणि फक्त भ्रष्टाचार यांना करायचा आहे। केंद्राची राज्य शासनाची फसवणूक करण्याचं काम महापालिका प्रशासन करत आहे, कारण केंद्र आणि राज्यांनी एक चांगला निधी यांना दिलेला आहे आणि म्हणून या निधीचा केवळ भ्रष्टाचार करण्याचं काम घाट प्रशासन करत आहे आणि म्हणून आम्ही उपोषण करत आहोत। जर हे कामं श्रेयस्थाच्या धर्तीवर केले नाही तर शिवसेना स्टाईलनी या महापालिका प्रशासनाला आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार। आज आम्ही प्रभाग 16 मधले 4ही नगरसेवक राहुल भाऊ दिवे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आंदोलनाला बसलो आहोत। तसेच आपले प्रभाग 17चे प्रशासन, परंतु ह्या प्रशासनाने त्या रस्त्याचं इस्टिमेट होऊन सुद्धा आम्ही वारंवार सांगून इस्टिमेट तयार केलं, परंतु तरी सुद्धा यादीत नाव घेतलं नाही, तो रस्ता केला नाही। खरं तर हा रस्ता जर झाला नाही तर मला वाटतं श्रीहस्तामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या रस्त्यामुळे हानी ही खऱ्या अर्थानं भाविकांची पण आणि शहराची पण निर्माण होणार आहे। त्यामुळे हा रस्ता झाला पाहिजे आणि जो संगम ब्रिजवर नंदिनी नदी आणि गोदावरी नदीवर जो संगम जो आहे त्या ठिकाणी समांतर पूल झाला पाहिजे। आत्ताचा जो पूल आहे हा
जो 20-25 वर्षापूर्वी झालेला पूल आहे त्याला समांतर पूल झाला पाहिजे का जे कारण आता जर तो पूल बघितला तर तो आता सुद्धा त्या पुलामध्ये व्हायब्रेशन आहे, त्याच्यामुळं त्याला एक समांतर पूल झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आजच्या आंदोलनाच्या राहुल भाऊ दिवे, सन्माननीय नगरसेवक राहुल भाऊ दिवे यांच्या मार्गदर्शनाने आजचं हे आंदोलन होतंय आणि ह्या आंदोलनाला मी नगरसेवक म्हणून माझा प्रभागाचा हा मुख्य विषय आहे, प्रभाग क्रमांक 16चा विषय आणि सर्वात महत्वाचं हा विषय सिंहस्थासाठी खूप महत्वाचा आहे म्हणून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत. बोला भाऊ, काय सांगणार आपण? आज आम्ही राजीव गांधी भवनच्या मुख्यालयाला समोर उपोषण करीत आहोत आणि खूप वाईट वाटतं की प्रशासनाला या ठिकाणी आम्हाला उपोषण करायला प्रशासनाने आम्ही आंदोलनाला बसलो आहोत. तसेच आपले प्रभाग 17चे प्रशांत भाऊ दिवे हे सुद्धा नगरसेवक इथे उपस्थित आहे. खरं तर आमच्या प्रभागातले कोणतेच कामं धरलेले नाहीये प्रशासनाने. त्यांना एवढीच विनंती करतो आम्ही की आमच्या प्रभागातले कामं धरा. जी वाहतूक आहे, अवजड वाहनांची वाहतूक जी आहे, जी फेम सिग्नल पासून ते मिरची हॉटेलपर्यंत जी अवजड वाहनं जातात तर तिथले रस्ते झालेच पाहिजे. तिथल्या नागरिकांची म्हणजे अशी तक्रार आहे की ताई इथे रस्ते कधी होणार, कारण रस्त्याची खंत ही सगळ्यांना आहेच की प्रशासनानं एवढीच जाग आम्ही देतो की जागे व्हा आणि आमच्या प्रभागाकडे लक्ष द्या. येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथले रस्ते झालेच पाहिजे. आज आम्ही चारही नगरसेवक आणि प्रशांत भाऊ दिवे हे आम्ही रस्त्याच्या आंदोलनासाठी आणि संगम ब्रिजच्या पुलासाठी इथं आंदोलन करत आहोत. याच्या आधी